तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्लिश बालभारती ग्रेड 3 न्यू एडिशनचा 1.4 करणार आहोत. 1.4 तर युनिट 1 चा 1.4 द मँगो ट्री हा आपण करणार आहोत आणि 1.1 1.2 1.3 आपल्या चॅनलवर आहेत, तर तुम्ही जाऊन व्हिडिओ बघू शकता. तर पहिले मी तुम्हाला ही पूर्ण एक्सप्लेन करणार आहे मराठीमध्ये रीड करून. तर चला सुरू करूया. पहिले आहे, डू यू नो, नेम द थिंग्स दॅट ग्रो ऑन ट्रीज अँड वी इट. नेम द थिंग्स दॅट ग्रो ऑन ट्रीज अँड वी इट. असे नावं सांगायचे जे ट्रीजवर वाढतात, ग्रो होतात आणि आपण ते खातो. तर असे तर फ्रुट्स आहेत. तर तुम्ही कोणतेही फ्रुट्सचे नावं सांगू शकता. मँगोज, ऍपल्स, ऑरेंज, भरपूर आहेत. तुम्ही याचा आन्सर कमेंट करून सांगा मला. विच फ्रूट इज कॉल्ड द किंग ऑफ फ्रूट. नेक्स्ट विचारलंय, विच फ्रूट इज कॉल्ड द किंग ऑफ फ्रुट्स. असा कोणता फ्रूट आहे ज्याला आपण फळांचा राजा म्हणतो, म्हणजे किंग म्हणतो फ्रुट्सचा. तर याचा आन्सर पण तुम्ही कमेंट करा. तरी मी तुम्हाला सांगतो, याचा आन्सर आहे मँगो. मँगो किंग आहे फ्रुट्सचा, असं आपण बोलू शकतो. मँगो फ्रूट किंग आहे. तर आता रीड केअरफुली. चला लक्ष द्या पूर्ण याचा. पहिले रीड करू आणि वर्ड टू वर्ड मिनिंग पण मी तुम्हाला सांगेल. तर चला सुरू करूयात. तर पहिलं, ही खूप इंटरेस्टिंग स्टोरी आणि यात तुम्हाला खूप मजा येणार आहे ऐकायला. तर पूर्ण ऐका. अ फार्मर वॉज लिव्हिंग विथ हिज डॉटर आदिती. एक फार्मर होता, तो त्याच्या मुलीसोबत राहत होता. त्या मुलीचं नाव काय होतं? आदिती. हु वॉज इन ग्रेड 3. आणि ती कोणत्या ग्रेडमध्ये होती माहिती तुम्हाला? म्हणजे ती पण स्टँडर्ड 3 ला होती, म्हणजे ग्रेड 3 ला ती होती. द फार्मर ओन अ लार्ज ऑर्चर्ड इन्क्लुडिंग नंबर ऑफ फ्रूट ट्रीज. आणि त्या म्हणजे जो फार्मर होता, त्याचं काय होतं, म्हणजे अनेक फळझाडे असलेले मोठी फळबाग होती. म्हणजेच तिथं खूप फळांची जी झाडे आहेत, फ्रूट ट्रीज असलेला ऑर्चर्ड इन्क्लुडिंग नंबर ऑफ फ्रूट ट्रीज, म्हणजे अनेक फळझाडे असलेली मोठी फळबाग होती. कोणाची? त्या फार्मरची. वन डे ही सॉ अ बॅरन मँगो ट्री. आता इथं बघा, बॅरन ट्रीचा पण एक मिनिंग दिलेला आहे, ट्री विदाउट फ्रूट. म्हणजे वन डे ही सॉ अ बॅरन मँगो ट्री. त्यांनी एक दिवस त्यांनी काय बघितलं त्या फार्मरनी? बॅरन मँगो ट्री. म्हणजेच बॅरन मँगो ट्रीज म्हणजेच ट्री विदाउट फ्रूट. तर आता आपण असं बोलू शकतो, त्या झाडाला फळं नव्हती, असं ते म्हणजे मँगो ट्री होता, म्हणजे मँगो ट्री होता, पण त्या मँगो ट्रीला मँगो नव्हते. इट डिड नॉट बेअर एनी फ्रूट. त्या झाडाला इट डिड नॉट बेअर एनी फ्रूट, म्हणजे त्या झाडाला एकही फळ लागत नव्हतं. आदिती सेड टू हर फादर. आता जी मुलगी आहे बघा ती आदिती, ती तिच्या फादर म्हणजे तिच्या बाबांना बोलली, बाबा लुक ॲट दिस ट्री. या झाडाकडे बघा. देर आर सो मेनी नेस्ट इन विच बर्ड्स आर लिव्हिंग. इथे खूप घरटे आहेत. नेस्ट म्हणजे खूप घरटे आहेत, जिथे जे बर्ड्स आहेत ते राहत आहेत. म्हणजे त्या बर्ड्सला राहण्याची जागा तिथे आहे. असं कोण बोलले त्याच्या बाबांना? त्याच्या फादर्सला, म्हणजे त्या फार्मरला आदिती बोलली. इट ऑल्सो हॅज अ बिग हिव विथ नंबर ऑफ बीज. तिकडे मधमाशांचे पोळेही होते. विथ विथ अ नंबर ऑफ बीज, म्हणजे खूप बीज मधमाशा तिकडे राहत होते. त्यांचे पोळे, मधमाशांचे पोळे तिकडे होते मोठे. फार्मर रिप्लाइड. आणि मग फार्मर म्हणजे तिचे फादर ते काय बोलले? त्या फार्मरने रिप्लाय केलं कोणाला? आदितीला. इट इज ऑफ नो यूज. हा झाड आता आपल्या काहीच कामाचा नाहीये. इट डज नॉट बिअर एनी फ्रूट. याच्यावर एकही फळ लागत नाही, म्हणजे एकही मँगो लागत नाही, आणि हा आपल्या काहीच कामाचा नाहीये. वी मस्ट कट इट डाऊन. आपल्याला हा ट्री कट केला पाहिजे. असं कोण बोललं? तो फार्मर बोलला आदितीला. आता इथं बघूया. नेक्स्ट डे द फार्मर डिसाइडेड टू कट द ट्री. आणि दुसऱ्या दिवशी त्या फार्मरनी डिसाइड केलं, म्हणजे ठरवलं, की हा झाड कट करून टाकू. ही स्टार्टेड युजिंग हिज एक्स. म्हणजे त्याची कुऱ्हाड आणली. कुऱ्हाड वापरायला त्यांनी चालू केलं. कशासाठी वापरायला चालू केलं? तो झाड तोडण्यासाठी. नंतर आदिती वॉज अपसेट. आदितीला दुःख होत होतं खूप. शी डिड नॉट वॉन्ट द ट्री टू बी कट. आदितीला तो ट्री कट होऊन द्यायचा नव्हता. सडनली अ बर्ड प्लीडेड. आता इथं बघा, प्लीडेड याचाही मिनिंग दिलेला आहे इकडे. प्लीडेड म्हणजे असं रिक्वेस्टेड सांगितलंय. ओन म्हणजे टू पोजेस. ओनचा अर्थ मिनिंग मी तुम्हाला मगाशीच सांगितलंय, डिस्ट्रॉय, टू डॅमेज. हे लक्षात ठेवा तुम्ही, हे मिनिंग पण खूप महत्वाचे आहेत. तर बघूया. सडनली अ बर्ड प्लीडेड म्हणजे बर्डनी काय केली? रिक्वेस्ट केली. काय रिक्वेस्ट केली? कोणाला केली? त्या फार्मरला. प्लीज डोंट कट दिस ट्री. हा झाड तुम्ही तोडू नका. इफ यू कट इट डाऊन, तुम्ही जर हा झाड तोडला,
वी विल हॅव नो शेल्टर. शेल्टर म्हणजे आम्हाला राहायला जागा राहणार नाही. द फार्मर रिप्लाइड. फार्मर मग बोलला, आय एम सॉरी, आय कांट हेल्प यू. सॉरी बोलला आणि काय बोलला, मी तुमची मदत करू शकत नाही. इट विल बी बेटर इफ यू लिव्ह दिस ट्री. तुमच्यासाठी बेटर राहील म्हणजे चांगलं राहील जर तुम्ही हा झाड सोडला तर. ही कंटिन्यू टू कट द ट्री. आणि तो असं बोलून त्यांनी ट्री तोडायला कट करायला सुरुवात केली. म्हणजेच तो थांबला नाही. आदिती कुड नॉट बिअर इट. आदितीला कुड नॉट बिअर इट म्हणजेच आदितीला ते सहन होत नव्हतं. काय सहन होत नव्हतं? का ते फार्मर तो आहे, तो तिचे फादर जे काय करत होता, ट्री कट करत होतं, ते तिला सहन होत नव्हते. शी सेड, बाबा, दिस ट्री इज अ शेल्टर फॉर मेनी बर्ड फॅमिलीज इन्क्लुडिंग बेबी बर्ड्स अँड बीज. मग आदिती काय बोलली, बाबा, दिस ट्री इज अ शेल्टर फॉर मेनी बर्ड फॅमिलीज. हा जो ट्री आहे त्याच्यावर जरी म्हणजे मँगो नसले तरी तो शेल्टर आहे. म्हणजे भरपूर बर्ड साठी तो काय आहे, शेल्टर आहे. म्हणजेच राहण्याची जागा आहे ती त्यांची. म्हणजेच राहण्याची जागा त्यांची आहे. कोणाच्या बर्ड फॅमिलीज साठी, इन्क्लुडिंग बेबी बर्ड्स. आणि त्यात खूप छोटे छोटे बर्ड्स सुद्धा आहेत, बेबी बर्ड्स. अँड बीज म्हणजे मधमाशांसाठी. वी शुड नॉट डिस्ट्रॉय देअर नेस्ट. आपण त्यांचे घरटे तोडू शकत नाही. प्लीज डोंट कट दिस ट्री. प्लीज तुम्ही हा झाड नका तोडू. आदितीने पण रिक्वेस्ट त्या फार्मरला केली. द ट्रीज गिव्ह अस ऑक्सिजन. झाड आपल्याला ऑक्सिजन देतं आणि शेड देतं, सावली देतं, विच इज इम्पॉर्टंट टू ह्युमन बिंग्स. म्हणजे आपल्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे, काय महत्वाचं आहे, ऑक्सिजन आणि शेड. जी कोण देतो आपल्याला, ट्रीज देतात. व्हॉट विल वी डू इफ समवन ब्रेक्स आवर हाऊस. आणि आदितीने उदाहरण सुद्धा दिलं फार्मरला. काय दिलं, व्हॉट विल वी डू, आपण काय करू, इफ समवन ब्रेक्स आवर हाऊस, जर आपलं घर कोणी तोडलं तर आपण काय करू. वेअर वुड वी गो, आपण कुठे जाऊ. वी शुड नॉट कट दिस ट्री, आपल्याला हा झाड तोडलं पाहिजे, कट केलं पाहिजे नाही. द फार्मर रिअलाइज. आणि एवढं बोलल्यानंतर त्या फार्मरला रिअलाइज झालं द इम्पॉर्टन्स ऑफ ट्रीज. ट्रीजचं इम्पॉर्टन्स रिअलाइज झालं. म्हणजे त्याला समजलं की झाड खूप महत्वाचे आहेत आपल्यासाठी. ही टूक बॅक हिज डिसिजन. म्हणजेच त्यांनी जो डिसिजन घेतला होता की कट करेल ट्री, तो त्यांनी परत घेतला. म्हणजे आता तो ट्री कट करणार नाही. आदिती फेल्ट हॅप्पी. आदितीला कसं वाटलं, हॅप्पी झाली आदिती. म्हणजेच आदितीला आनंद झाला, कारण आदितीला तो झाड तोडून द्यायचा नव्हता. ऑल बर्ड स्टार्टेड चिरपिंग विथ हॅपीनेस. चिरपिंग म्हणजे चिवचिव आवाज जे करतात पक्षी, आनंदाचा, तो आवाज करायला त्यांनी सुरुवात केली आनंदासहित. तर हा होता तो चॅप्टर. जर तुम्हाला हा चॅप्टर आवडला असेल तर कमेंट करून सांगा आवडला की नाही. म्हणजेच आपण पूर्ण पूर्ण पोर्शन कव्हर करण्याचा प्रयत्न करू. जर आवडला असेल तर एक कमेंट फक्त करा, म्हणजे मला समजेल की तुम्हाला मी शिकवलेलं समजलं आहे. तर भेटूया नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.